व्हायरल पेट्रोल पंपवाला व्हायरल. आणि ही चावी बसती सीटला आणि ही चावी बसती गाडीला. हे प्रॉब्लेम झाला आहे एक. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. एक मोठी राईड प्लॅन केली मी. ती राईड प्लॅन एक सरप्राईज असणार आहे. अराऊंड 300 किलोमीटरची राईड आहे ती. तर एकदम मजा येणार आहे त्या राईडमध्ये. हा व्हिडिओ एक प्रिपरेशन व्हिडिओ असणार त्या राईडसाठी, कारण की ती राईड खूप लांबची आहे. 300 किलोमीटर म्हणजे इट्स नॉट अ जोक. तर आज बाईक प्रिपरेशन करायची, थोडं ती सर्व्हिस टाईप करायची. सर्व्हिसिंग मी 8 दिवस अगोदरच केलेली बाईकची, पण थोडे स्क्रू काही डिले झालेले असले तर ते पॅक करायचेत. जर एखाद्या वेळेस ह्यातलं एखादं लाकूड आलं आणि मला लागलं तर खतरनाक एक्सपिरियन्स टिल डेट. मला ह्याला ओव्हरटेक करायला लागेल. इट्स रिस्की फॉर मी. ह्यामुळं म्हणतात की टॉर्क जास्त महत्त्वाचा आहे गाडीला. जितका जास्त टॉर्क असेल ना तितकं लवकर गाडी ओव्हरटेक करते. तर हे ओव्हरटेकिंगच्या टायमाला टॉर्कले खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुम्हाला हायर RPMsवर क्विक हे लागतं आपल्याला, क्विक पॉवर. आणि ती जास्त गाड्यांमध्ये ऑफर होती हायर CCच्या. एक्झाम्पलसाठी आणि छोट्या CCमध्ये पण होती, पण 350 CCच्या वरच्या ज्या असतात त्यांच्यावरती हायर CCवर बी हायर RPMवर बी चांगलं रिस्पॉन्स भेटतो. कुत्ते सरक. तर पेट्रोल पंप दिसला आहे, तर पेट्रोल टाकलं जाईल एक बार. व्हायरल पेट्रोल पंपवाला व्हायरल. तर मला जायचं आहे त्या रस्त्याने, म्हणजे इथून आता इकडं जायचं आहे आणि त्या रस्त्याने कडीकडीन जायचं आहे मला. मला हे कळत नाही, लोक गाडीचे बॅक साईड मिरर कमून काढून टाकतात. बॅक व्ह्यू मिरर्स हे खूप महत्त्वाचे असतात ओव्हरटेकिंगच्या टायमिंगला किंवा रस्ता क्रॉस करताना पण. आणि बाईकचे जे स्टॉक मिरर असतात का ते कधी पण इफेक्टिव्ह असतात. हां, तर मला प्रिपेरेशनमध्ये काय काय करायचं आहे. जो कुठं एखादा नट ढिल्ला असल्यामुळं थोडा आवाज येतो आहे गाडीमधून, तो आवाज बंद करायचा आहे. पुन्हा मे बी मी एअर फिल्टर आहे जे ती चेंज करील किंवा त्याला साफ करील. आणि दुसरी वस्तू म्हणजे गाडी काही पण जी मेजर वस्तू जे मला तिथं जाताना अडथळा करू शकते 300 किलोमीटरमध्ये, त्या वस्तू मी ठीक करून घेईन गाडीच्या. गाडी चालविताना एक ध्यानात ठेवायचं, क्लचवर तुम्ही असं थोडं बी हात ठेवलेला असला का ते खूप मोठ्या खर्चात पाडू शकतं. कारण की क्लच खूप सेन्सिटिव्ह असते. तुम्ही असं थोडं बिटच असं बोट बी ठेवलं तरी थोड्या तुमच्या क्लच प्लेट्स बर्न आउट होतच असतात त्यांनी. आणि नंतर काही 5,000 किलोमीटर किंवा 4,000 किलोमीटर नंतर ते तुम्हाला ऑटोमॅटिकच कळन की गाडीचं पिकअप कमी झालं आहे. आणि पुन्हा म्हणजे गाडीचं पिकअप काहून कमी झालं आहे, तर हे कारण असते. किंवा नॉट इंटेन्शनली पण ब्रेकवर पण असा हात ठेवणं हे पण चुकीची गोष्ट आहे. पाय ठेवणं ब्रेकवरती ते पण चुकीचं आहे एक. कारण की त्याने गाडीला जास्त इंजिनला फोर्स लावावा लागतो आणि त्याने मायलेज पण ऑटोमॅटिकली ड्रॉप होतं. आणि मग मायलेज इश्यू 5 किंवा 10 किलोमीटरने मायलेज ऑटोमॅटिक ड्रॉप होतं, कारण की गाडीची इंजिनवरती खूप लोड येत असतो तेव्हा. आणि जिथं पण तुम्हाला लागेल क्लच तिथं फुल दाबायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला कुठं एखाद्यावर इन्क्लाइन असलं तिथं खूपच गरज आहे हायर टॉर्कची, तेव्हा अर्ध्या क्लचवरती तुम्ही चालू शकता, कारण की तिथं ऑप्शन नसतो.
किंवा ट्रॅफिकमध्ये तुम्हाला क्विक पिकअप पाहिजे. पहिली गोष्ट तर म्हणजे 4 किंवा 3 किंवा 5 ह्या गेअर्सवर कधीच गाडी चालवायची नाही, जास्त कमी रेस असल्यावर, कमी स्पीड असल्यावर. कारण की ते इंटेन्शनली आपल्या इंजिनवरती लोड देतं, कारण की पिस्टनवरती खूप लोड येतो तेव्हा. एक गोष्ट मी किती दिवस झाले ऑब्झर्व करतो आहे, ही इथं असं लिहायला पाहिजे की कचरा टाकू नका. कारण की इथं कचरा उगाच टाकते, तर काय कारण नाही इथं कचरा टाकायचं. नो रिझन देर इज, तरी पण टाकते, तर नाही टाकायला पाहिजे इथं कचरा. आता आलं कॉलेजमध्ये जाऊत. फोन यायला आहे मला. बाईक पार्क केली आणि हेल्मेट इथं लावलं आहे, कारण की आता हे निघू शकतं नाही, कारण की मध्ये सीटच्या मध्ये लॉक आहे आणि ही चावी बसती सीटला आणि ही चावी बसती गाडीला. हे प्रॉब्लेम झाला आहे एक. तर आता मी तुळजाई ऑटोमोबाईल्सवर आलो आहे आणि गाडीची पहिलं तर चेन ल्यूप करून घेऊत. तर फिटर चेन ल्यूप करायला लागले. चेन ल्यूप झाली आता आणि दुसरं काम म्हणजे एक नट जे इथला निघला आहे तो नट पण टाकून द्यायचा आपल्याला. तर इथला एक नट पण निघून गेलेला आहे, तो नट एक टाकायचा आहे म्हणजे ते वाजणार नाही. जो इश्यू होता तो तर सॉल्व केला आता गाडीचा. आता डायरेक्ट जाऊ घरी आणि एक काम करायचं ते म्हणजे मला एमसीलने गाडीचं थोडं पॅनर फुटलेलं आहे, पॅनल, तर त्याचे म्हणजे चिटकवायचे 2 एमसील.